या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आत्ता संध्याकाळचे 4:30 झाले आणि आता उठलेली मी। आता उठून पहिल्यांदा ते कपड्याच्या घड्या घालून ठेवायच्यात, कारण वाळलेत की नाही माहीत नाही। सकाळीच लवकर धुवून टाकले होते, 10च्या आधीच कपडे वगैरे धुवावं लागतात। आणि आत्ता उठून मी कपड्याच्या घड्या वगैरे घालणार आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे। त्यानंतर देवाला दिवा वगैरे सगळं लावायचं। कामाला तर सुरुवात केली आता। कपड्याच्या घड्या त्या घालणं झाल्या, आता मधलं आवरायचे। ते ओलसर सगळे कपडे आहेत, कारण वाळतच नाहीत लवकर, वातावरणच असं पडलेलं आहे। संध्याकाळचे आता 5 वाजलेत आणि हे पहा वातावरण। कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या, थोड्या वेळानं आतमध्ये घ्यायचं। हे आधी वातावरण कसं होतं आणि आता पहा, आता कवळं ऊन पडले। सगळीकडे कवळं ऊन दिसतंय। सकाळी 10 पर्यंतच पाणी असते, त्यामुळे भांड्यासाठी किंवा भाज्या वगैरे धुण्यासाठी मला पाणी साठवून ठेवावं लागते। आता हे भांडी धुण्यासाठी तर पाणी भरलेलं आहे, तेच वापरायचे। सकाळीच मार्केटमधून भाज्या आणल्यात आणि आता वाट्यावर ठेवायच्या, बॅगच्या बाहेर काढल्यात आता।
घड्या घातलेले कपडे आत्ता आणलेत मध्ये, सगळं आवरून घेतलंय आणि आता हे व्यवस्थित ठेवायचे. कपडे ठेवले, तोंड हात पाय धुवायचा आहे, आता फ्रेश व्हायचंय आणि दिवाला दिवा लावायचा आहे. दिवा मी दारामध्ये लावते आणि तुळशी मातेला झाले, आता देवाला पण लावते. दारामध्ये लावायचा आहे. हा आहे संध्याकाळचा दिवाबत्ती. तिने संध्याकाळी लावत असते मी, कारण लक्ष्मीची वेळ असते. संध्याकाळचे आत्ता 7:15 ते 7:30 होत आहेत आणि सगळे झाले. तिन्ही संध्याकाळचे कामे जवळपास झालेत. 4:30 ते 4:45 वाजल्यापासून चालू होतं. सगळं आवरले. देवाला दिवा झालाय आणि बाहेर पण दिवा लावते मी, कारण लक्ष्मीची वेळ असते. दारामध्ये लावते, रेग्युलरली लावत असते आणि तुळशी मातेला पण लावलाय दिवा. आता बनवायचा आहे चहा, कारण माझे मिस्टर आत्ताच आलेत, फ्रेश झालेत आणि त्यांना त्यांच्यासाठी आधी चहा करून द्यायचा, त्यानंतर स्वयंपाक करायचा. पाणी थंड द्यायचं का मिडियम द्यायचं? फ्रीज मधलं नको. आत्ताच ठेवलेत पाण्याच्या बॉटल्स मध्ये. या तुम्ही पण संध्याकाळचा चहा घ्यायला. गरमगार वातावरण आहे, त्यामुळे पाणी ठेवत असते. अजून पण संपलेलं नाही. 5 वाजताच ठेवले होत्या. सकाळच्या नाश्त्याची तयारी पण करायची आहे. आता इडलीचं पीठ काढायचं आहे. ह्यामध्ये इडलीचं डाळ आणि तांदूळ भिजवले, तर आता ते मिक्सरमधून काढायचे आहेत मला. उद्या आहे संडे, संडेचा नाश्ता आहे हा. चांगले व्यवस्थित भिजलेत हे. पाणी एकदा चेंज केलं आहे ह्याचं. आता मिक्सरमधून काढायचे उडीद डाळ.
संध्याकाळचे आता 8:30 वाजलेत आणि स्वयंपाक पण झालाय. पोळ्या टाकून घेतल्या आणि ह्यामध्ये आहे भाजी आत्ताच टाकली आहे. शिजायची भाजी आता. झालं, आता जेवण करायचंय. इडलीच पीठ काढून ठेवले. इडली किंवा डोसे बनवायचे तर आता मुलांना विचारून सगळंच करणार आहे. ह्यामध्ये वड्याचं काढलेलं आहे, उडीद डाळ. आता ती सकाळची नाश्त्याची तयारी. ती पोळ्या तयार करून घेतल्यात आणि त्यानंतर वांग्याची भाजी घातली, शिजत आलेली आहे. आणि इथे आहेत पोळ्या पण तयार झाल्यात. त्याच पातेल्यामध्ये भात लावला होता, मुलाला दिले जेवण आत्ताच. पाकामध्ये काय बनवले? आता संध्याकाळचे 8:30 ते 8:45 झालेत आणि जेवणाचा टाइम पण झालेला आहे. या तुम्ही पण जेवायला. आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे. भेटू आपण नंतर नवीन व्हिडिओ सहित. आजचं रुटीन कसं वाटलं कमेंटद्वारे नक्की सांगा. हे चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या.